कोकणातल्या विविध प्रश्नांसंदर्भात काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले। कोकणातल्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत निलेश राणेंनी आंदोलन छेडले। वाढीव घरपट्टी, आंबा आणि काजू उत्पादकांना नुकसान भरपाई, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दलची सरकारची भूमिका अशा विविध प्रश्नांसंदर्भात हे आंदोलन केले जाते। आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यात कोणत्याच मंत्र्याला कोकणात फिरू देणार नसल्याचा इशारा निलेश राणे यांनी घरपट्टी वाढली तर सर्वसामान्य गरीब जो गावामध्ये सुभाष देसाई होते शिवसेनेचे, असे आदेश देण्यात आले। शिवसेनेची नेमकी भूमिका काय? जैतापूरमध्ये तिकडे आज फ्रान्सचे राष्ट्रपती आलेत, जैतापूर प्रकल्प होणार की नाही? रोजगार निर्मितीसाठी इकडे कुठल्या गोष्टी नाही आहेत, तर नेमक्या रोजगार निर्मिती होणार कशा? काहीतरी आम्हाला जिल्ह्यामध्ये कळलं पाहिजे। आमच्या मुलांनी नोकऱ्यांसाठी कुठे जावं? शिक्षणाचा बोऱ्या वाजलेला आहे, आरोग्य सेवेचा बोऱ्या वाजलेला आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्याचं प्रशासन अतिशय ढासळलेलं आहे आणि म्हणून ही सुरुवात म्हणून आज प्रजासत्ताक दिन आहे, त्या निमित्ताने आम्ही उपोषण लोकशाही मार्गाने करायचं ठरवलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।